विविध भारती पुणे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपत आहे. येत्या सोमवारी महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघांसह 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 96 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज ओदिशा इथल्या कंधमाल, बालंगीर आणि बारगड इथं प्रचार सभा घेणार आहेत. त्यानंतर झारखंड इथं त्यांची रॅली होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेणार आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाला 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर राज्यातले वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, साखर कारखान्यांकडून 9,136 अर्ज मिळाले आहेत. राज्यात गेल्या हंगामात 1,250 ऊस तोडणी यंत्र कार्यरत होती. या मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं पुणे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले यांनी म्हटलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचं वितरण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. निवडणूक साहित्याचं वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली आहेत. साहित्य वाटपासाठी 102 आणि स्वीकृतीसाठी 97 कर्मचारी तसंच स्वतंत्र नियंत्रण पथकही नियुक्त करण्यात आलं आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात येत्या सोमवारी दुपारी ऊन वाढायच्या आत मतदान करणाऱ्या पुणेकर मतदारांना निम्म्या किमतीमध्ये पॉट आईस्क्रीम मिळणार आहे. एरंडवणे भागातल्या कमला नेहरू उद्यानाजवळ असलेल्या शिरीष ट्रेडर्सचे शिरीष बोधनी यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी 9 ते 12 या काळामध्ये मतदान करून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला निम्म्या किमतीत म्हणजे 30 रुपयाला पॉट आईस्क्रीम दिलं जाणार आहे. चिंचवड पुणे इथल्या कॅलिग्राफी आणि बुक क्लबचे संस्थापक अविनाश निमसे यांच्यातर्फे अक्षर रंगोत्सव 2024 हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर इथं भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन काल वास्तुविशारद आनंद पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये 25 पेक्षा जास्त कलाकारांनी केलेल्या 250 पेक्षा जास्त कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन उद्या रविवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.